पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्ताने खामगाव शहरातील मुक्तिधाम परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। श्री महाकाल मित्र मंडळाच्या वतीने गेल्या तब्बल 40 वर्षांपासून श्रावण महिन्यात भगवान महादेवाची दररोज विधिवत पूजा अर्चना केली जात आहे। 4 दशकांपासून अखंड सुरू असलेली ही शिवभक्तीची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे। श्रावण महिन्यात दररोज सकाळी महादेवाची विधिवत पूजा करण्यात येते। यावेळी भगवान शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यात येतो। त्यानंतर महादेवाला आकर्षक फुलांचा व विविध साहित्याचा शृंगार केला जातो। पूजा अर्चना, अभिषेक आणि आरतीच्या वेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते। श्री महाकाल मित्र मंडळाच्या सदस्यांकडून गेल्या 40 वर्षांपासून कोणताही खंड न पडता ही सेवा सुरू आहे। श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावातून सुरू झालेली ही परंपरा आता खामगाव शहरातील शिवभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरली आहे। श्रावण महिन्यात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तसेच पूजा अभिषेकात सहभागी होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे। हर हर महादेव, ओम नमः शिवायच्या जयघोषाने मुक्तिधाम परिसर दुमदुमून जात असून शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। 4 दशकांपासून सुरू असलेल्या या परंपरेतून श्री महाकाल मित्र मंडळाने भक्ती, संस्कृती आणि सेवाभावाचा अनोखा वारसा जपला आहे। जय श्री महाकाल भक्त मंडळाच्या वतीनं 40 वर्षापासून अविरत सर्व महाकाल भक्त मंडळाचे पोरं मिळून सकाळी 4 वाजतापासून तर 9:30 वाजेपर्यंत अभिषेक, जलाभिषेक करत आहेत। त्याच्यानंतर कावडचाही कार्यक्रम असते, हवन वगैरे सर्व असते। मागील 40 वर्षापासून आपण इथं नित्यनेमाने पूजा वगैरे करत आहे श्री महाकाल भक्त मंडळ मुक्तिधाम करून। आणि मुक्तिधाम येथे रोज सकाळी नित्यनेमाने सकाळी 5:30 ते 9:30 वाजेपर्यंत पूजा होते। त्यानंतर सकाळी 7 वाजता अभिषेक, 6:30 वाजता पाण्याचा अभिषेक, त्यानंतर दुधाचा अभिषेक आणि त्यानंतर दह्याचा पंचामृतचा अभिषेक सर्व झाल्यानंतर भव्य शिंगारनंतर आरती सर्व नित्यनेमाने सुरू राहते। त्यानंतर मधात कावड पण काढण्यात येते महाकाल मुक्तिधाम मंडळाकडून। शेवटी हवन असते, हवन आणि अन्न महाप्रसादीचा शेवटी महाप्रसादीचा वाटप असते। त्यानंतर मग कार्यक्रमाची सांगता असते। दरवर्षी नित्यनेमाने कार्यक्रम हा सुरू आहे मुक्तिधाम येथे।